झणझणीत चविष्ट वर्षभर टिकणारे लाल मिरचीचे लोणचे. लोणच्यासाठी सर्वप्रथम मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहे आणि प्रत्येक मिरचीला मधून काप करून घ्यायचा आहे आणि सर्व बिया काढून घ्यायच्या आहे. ह्या बिया आपण लोणच्यामध्ये घालू शकतो नंतर. आणि 2 तास आपल्याला ह्या मिरच्या उन्हात ठेवायच्या आहे. लोणच्यासाठी सर्व मसाले घेतलेले आहे, त्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. यामधील काही मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहे. धने, मेथ्या, शोप आणि मिरे 3 ते 4 मिनिट खमंग भाजून घेऊया आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये पावडर करून घेऊया. नंतर मोहरीची डाळ भाजायची आहे. मोहरीची डाळ भाजणे ऑप्शनल आहे, नाही भाजली तरी चालते. लोणच्यासाठी आपण 1 कप कच्च्या घाणीचे शेंगदाण्याचे तेल घेतलेले आहे. तुम्ही दुसरे तेलही घेऊ शकता. तेल छानपैकी कडकडीत गरम झाले की गॅस बंद करायचा आहे आणि तेल कोमट होऊ द्यायला ठेवायचे आहे. नंतर सर्व मसाला पावडर त्यामध्ये घालूया. आमचूर पावडर. आमचूर पावडरमुळे लोणचे छान चवीला लागते. नंतर हिंग, ओवा, कलोंजी, 2 चमचे काश्मीरी मिरचीचे तिखट, हळद आणि चवीपुरती मीठ घालूया. नंतर कोमट केलेले तेल घालूया. थोडे तेल घालूया. मिक्स करून घेऊया. तेलामुळे छानपैकी स्टफिंग होते आणि प्रत्येक मिरचीमध्ये आपल्याला हा मसाला घालून घ्यायचा आहे. नंतर प्रत्येक मिरची आपल्याला तेलामध्ये बुडवून बरणीमध्ये घालायची आहे. उरलेला सर्व मसाला आणि तेल पण घालूया आणि 2 दिवस आपल्याला ही बरणी उन्हामध्ये ठेवायची आहे. म्हणजे लोणचे छान मुरेल आणि वर्षभर टिकेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तोपर्यंत चविष्ट खा आणि आनंदी राहा.